हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 6. भक्ती म्हणजे सत्संगामधील व्यत्ययांपासून मुक्ती. सूत्र क्रमांक 48. य कर्मफलं त्यजति कर्माणि संन्यसति ततो निर्द्वंद्वो भवति. तो कर्मफलाचा त्याग करतो, कर्माबाबत संन्यस्त वृत्ती धारण करतो, त्याला अद्वैत अवस्था प्राप्त होते. आता भक्ताला स्वतःची अशी स्वतंत्र अवस्था, स्वतःची अशी स्वतंत्र ओळख, स्वतःचे असे स्वतंत्र व्यक्तिमत्व राहिलेले नसते. याच भावावस्थेत भक्त आपले नावही बदलतो. तो परमात्म्याचा सेवक, पाईक, गुलाम झालेला असतो. तो स्वतः असे काहीही करत नसतो. आता जे काही त्याच्या हातून होत असते ते परमात्मा करत असतो. इदम न मम असे त्याचे जीवन परमात्मामय झालेले असते. कर्मावर त्याचा अधिकार राहत नाही. परमात्मा त्याच्याकडून कर्म करून घेत असतो. ती परमात्म्याची सेवा भक्त करत असतो. आपण करत आहोत हा भावही त्याला नसतो. आता करता करविता परमात्मा असतो. भक्त परमात्म्याच्या हातातील उपकरण झालेला असतो. भक्त फक्त निमित्त असतो. परमात्म्याची मर्जी असेल त्याप्रमाणे भक्ताकडून तो परमात्म्याचंच कार्य करवत असतो. कर्म परमात्म्याचंच करत असतो. त्यामुळे कर्मफलावर भक्ताचा अधिकार नसतो. कर्मफळ त्या करणाऱ्याचे असते, परमात्म्याचे असते. त्यामुळे कर्म आणि कर्मफळ याबाबत भक्ताची संन्यस्त वृत्ती, त्रयस्थ वृत्ती धारण होते. त्याला कर्म किंवा त्याचे फळ यात स्वारस्य नसते. तुला जे करवून घ्यायचे आहे ते तूच माझ्याकडून करवून घे, मला त्यात जराही स्वारस्य नाही. मी सेवा करत राहणार आहे, त्यात मी जराही कमी पडणार नाही. हां, आता सेवा करवून घेण्यात तू कमी पडू नकोस असे भक्त परमात्म्यालाच बजावतो. अशा प्रकारे दुजाभाव लोप पावतो आणि भक्त आणि भगवंत एक होतात. त्यांच्यात द्वंद्व राहत नाही. म्हणूनच येथे निर्द्वंद्व असा शब्द वापरला आहे. द्वंद्व राहत नाही म्हणजेच एक काहीतरी राहते असे होत नाही, तर भक्त त्या दोहोंना भेदून त्या पलीकडे निघून पार होतो. सुखदुःख, पाप पुण्य, नरक स्वर्ग, चांगलं वाईट अशी कोणतीही अवस्था राहत नाही. भक्ताला त्या पलीकडे कैवल्यानंदी समाधी साध्य होते. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 49. यो वेदानपी संन्यसति केवलम अविच्छिन्नानुरागम लभते. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 50. स तरती स लोकान तास्यति. असा भक्त आता शास्त्रांकडेही संन्यस्त वृत्तीने पाहतो. अविच्छिन्न अशा भक्तिधारेत प्रवाहित होतो. तोच माया तरून जातो. तोच भवसागर पार करून जातो. स्वतःबरोबर इतरांनाही तरून नेतो. आता निर्गुणी भक्ताला साधनेच्या सोपस्कारांची आवश्यकता राहत नाही. अंकुर फुटल्यावर बीजाचे प्रयोजन संपुष्टात येते. साधना किंवा साधन यांचा साध्य प्राप्त झाल्यावर त्याग करावा लागतो. मुक्कामावर गेल्यावर वाहन एका बाजूला उभे करून ठेवून द्यावे लागते. वेद्याचा अर्थ परमात्म्याकडे कसे जायचे त्याचे ज्ञान, परमात्मा प्राप्त करण्यासाठी सांगितलेले मार्ग, परमात्म्याची भक्ती, उपासना करण्यासाठी म्हणायचे मंत्र आणि तंत्रज्ञान. भक्त आता मुक्कामाला पोहोचला आहे. तो आता हे सर्व सोपस्कार, मंत्र, तंत्र बाजूला ठेवतो. आता त्यांची त्याला आवश्यकता उरत नाही. प्रत्यक्ष परमात्म्याच्या पायांशी तो पोहोचलेला आहे. वाळलेल्या पानांप्रमाणे सर्व सोपस्कार आता गळून पडतात. विधी, मंत्र, स्वकर्म, देहधर्म एका बाजूला चालू राहतो. हे सर्व नकळत घडत असते. भक्ताला त्याचे भान नसते, व्यवधान नसते. त्याचे भान, चित्त केवळ एकमात्र परमात्म्यात विलीन झालेले असते. भजनामध्ये ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या तुकाराम महाराजांना जेवणाचे भान राहत नसे. असा हा साक्षात्कारी भक्त स्वतःही दुस्तर अशी माया तरून जातो.
हा असारसा भवसागर तरुण पार करून तो पैलतिरी योगधामी अंतिम मुक्कामावर योगेश्वर चरणी पोहोचतो. स्वतः तर तो पोहोचतोच, परंतु तो दुसऱ्यांनाही आपल्या नावेत उचलून घेतो. त्यांनाही प्रभुचरणी सेवेला रुजू होण्याचा मार्ग दाखवितो. त्यासाठी त्यांना उद्युक्त करतो. ज्ञानेश्वर तुकारामांनी भक्तीचा मळा फुलविला. संतांची मांदियाळी वारीला जाऊ लागली. हरिओम.